घटस्थापना एकतर कशी आहे की आपल्या घराण्यामध्ये नक्की घटस्थापना कशी केली जात होती याचा एक शोध घ्यावा आपण. आता बरेच वेळेला असा प्रश्न येतो की याच्यातलाच एक प्रश्न मी असा सांगतो की कुटुंब विभक्त झाल्यामुळे कित्येक तरुणांना अशी इच्छा असते की अरे नाही, माझ्या घरात नवरात्र बसलं पाहिजे, माझ्या घरात देवी आली पाहिजे. पण मग ती मी कसं बसवू नवरात्र, आणि बसवलं तर काय होईल, देवी कोपेल का काय, किंवा माझ्याकडनं काही चुकेल की काय, अशी भीती मनामध्ये असते. आणि मग अशा वेळेला जर का आपल्याला नवरात्र बसवण्याची पुढच्या पिढीची इच्छा असेल तर जरूर बसवायला हरकत नाही. फक्त दोन गोष्टी करा की आपल्या घराण्यामधले मागचे जे जुने लोक होते त्यांच्याशी संपर्क करून आपल्याकडे नक्की नवरात्रातले काय कुलधर्म कुलाचार आहेत हे नीट समजावून घ्या. आणि मग आपली जी कुलदेवी असेल तिच्या समोर जा, नारळ घेऊन, विडा घेऊन, ओटी घेऊन त्याच्या समोर जा, नैवेद्य ठेवून तिची प्रार्थना करा की हे देवी भगवती, मी आमच्या परीने तुझं नवरात्र माझ्या घरामध्ये मी सुरू करतो आहे. आमच्या कुटुंबाला अशी ऊर्जा दे, अशी शक्ती दे की तुझी नवरात्राची सेवा आमच्याकडनं व्यवस्थित होऊ देत, आणि तिच्याकडनं परवानगी घेऊन यावं आणि बिनधास्त नवरात्र सुरू करावं.